हे इस्रायलाच्या घराण्या, हे जे विलाप वचन मी तुम्हा विरुद्ध उच्चारितो ते ऐका. इस्रायल कुमारी पडली आहे, ती पुन्हा उठावयाची नाही. तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे, तिला उठविणारा कोणी नाही. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या नगरातून 1000 निघत तेथे 100, व ज्यातून 100 निघत तेथे 10 असे इस्रायल घराण्यात उरतील. कारण परमेश्वर इस्रायलाच्या घराण्यास म्हणतो, मला शरण या, म्हणजे वाचाल. परंतु बेथेलास शरण जाऊ नका, गिलगालात प्रवेश करू नका, पलीकडे बैरशेब्यास जाऊ नका. कारण गिलगाल खात्रीने बंदिवासात जाईल व बेथेल शून्यवत होईल. परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल. नाही तर तो योसेफाच्या घराण्यावर अग्नीसारखा पडून त्याला खाऊन टाकील. त्याला विझविणारा बेथेलात कोणी असणार नाही. न्यायाचा कडूदवणा करणारे व धार्मिकता धुळीस मिळविणारे लोक हो, ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली, तो निबिड अंधकाराची प्रभात करीतो व दिवसाची काळोखी रात्र करीतो. जो समुद्राच्या जलास बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओतितो, त्याचे नाम परमेश्वर हे होय. तोच बलवानास एकाएकी नाशाप्रत नेतो, म्हणजे मग दुर्गाचा विध्वंस होतो. वेशीत हितबोध करणाऱ्याचा ते द्वेष करीतात, सात्विकपणे बोलणाऱ्याचा वीट मानितात. तुम्ही गरिबास तुडविता व भेट म्हणून त्यांच्यापासून धान्य उपटता. त्यामुळे जी चिऱ्यांची घरे बांधिली आहेत, त्यात तुम्ही राहणार नाही. तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लाविले आहेत, त्यांचा द्राक्षारस पिणार नाही. कारण तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत, हे मला ठाऊक आहे. तुम्ही धार्मिकाला जाचिता, तुम्ही लाच घेता व वेशीत दारिद्र्यांचा न्याय बुडविता. ह्यास्तव जो शहाणा असेल, तो अशा वेळी मौन धरील, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही वाचावे म्हणून बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हा बरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, बऱ्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील. ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव प्रभू म्हणतो, प्रत्येक चवाठ्यावर शोक होईल. गल्ल्या गल्ल्यातून लोक हाय हाय म्हणतील. ते शोक करावयास शेतकऱ्यास बोलावितील व विलापगीत म्हणण्यात जे चतुर, त्यास आक्रंदन करण्यास बोलावितील. द्राक्षीच्या प्रत्येक मळ्यात आक्रंदन होईल. कारण मी तुमच्या मधून जाईन, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराचा दिवस यावा
अशी जे इच्छा बाळगतात त्यास धिक्कार असो. परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करिता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे. एखादा मनुष्य सिंहापासून पळतो, तो त्याला अस्वल गाठीते. तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो, तो त्याला सर्पदंश करीतो. तसा हा प्रकार आहे. परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार. तो अगदी काळोखाचा असणार, त्यात मुळीच चमक नसणार असे नव्हे का? तुमच्या उत्सवांचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानितो. तुमच्या पवित्र मेळ्यांचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम व अन्नार्पणे अर्पिली, तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांत्यर्पणांकडे मी ढुंकून पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या. तुमच्या वीणांचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही रानात 40 वर्षे मला पशुयज्ञ व अन्नार्पणे अर्पित होता काय? तुम्ही आपल्या राजाचा मंडप, आपल्या मूर्तीचा देव्हारा व तुम्ही केलेला आपल्या देवाचा तारा ही तुम्ही वाहून न्याल. आणि मी तुम्हास दिमिश्काच्या पलीकडे बंदिवान करून नेईन, असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाम आहे.